शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। आधी मोजणी मग रजिस्ट्री, शेतजमीन वादांवर कायमचा तोडगा, राज्यात लवकरच शेतजमीन मोजणी मोहीम, शेती खरेदीनंतर होणारे जमिनीचे वाद कायमचे संपुष्टात आणण्यासाठी आता आधी मोजणी मग रजिस्ट्री हे धोरण महसूल विभाग राबवणार आहे। यासाठी राज्यात लवकरच शेतजमीन मोजणी मोहीम राबवण्यात येणार असून येत्या 30 सप्टेंबर पर्यंत गावागावांचे मॅपिंग पूर्ण होईल। विदर्भातील शेतकरी मेहनती, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे गौरवोद्गार, वारकरी बांधवांतर्फे अकोल्यात स्वागत। विदर्भ नक्कीच सुजलाम सुफलाम होईल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही। खरीप हंगामानंतरच देणार का बोनस? गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सवाल। धान विक्री बोनसच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांचा सवाल। प्रति हेक्टरी 20,000 बोनस। रब्बीच्या चुकाऱ्याची देखील शेतकऱ्यांना प्रतीक्षा। बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीने 988 शेतकऱ्यांची 393 हेक्टर शेती खरडली। अनेक सुपीक जमीन खरडून जाऊन तेथे दगड येऊन पडल्याने जमीन नापीक झाली। ही जमीन पोट खराबा म्हणून गणला जाणार आहे। त्याची एकरी 18,000 रुपये भरपाई शासनाकडून मिळेल। हेक्टरी मिळणारी 47,000ची अर्थसहाय्य अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे। नाशिक जिल्ह्यातील 9,000 कांदा उत्पादकांना अनुदान मंजूर। 7/12 नोंदीवरून शासनाने ठरवले होते अपात्र, भुजबळांचे यासाठी प्रयत्न। गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीच्या कच्च्या आणि पक्क्या पावतीचा वाद पेटला। शेतकऱ्यांकडे 10,000 क्विंटल धान अद्याप पडून शासनाच्या वतीने रब्बी हंगामातील धान खरेदीची मुदत संपल्याने खरेदी बंद करण्यात आली। अशातही ज्या शेतकऱ्यांनी संस्थांकडे धान ठेवले त्यांना कच्ची पावती देण्यात आली, मात्र खरेदी बंद झाल्याचे सांगून पक्की पावती देण्यात आलेली नाही। तंटमुक्त समित्या नावालाच, शासन आणि प्रशासनही उदासीन। तक्रारी येतात थेट पोलीस ठाण्यात। तंटमुक्त समित्या राहिल्या नसल्याने पोलिसांवरील ताण देखील वाढलाय। भोर तालुक्यात ग्रामपंचायतींना ऑनलाईन आयडी मिळेना। आपले सरकारमधील सेवा 6 महिन्यांपासून ठप्प। संगणक परिचारकांचे मानधन थकले। सावित्रीच्या लेकींसाठी सायकल ठरली वरदान। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थिनी सायकल योजनेमुळे शिक्षणातील अडथळे दूर। जल जीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे। चाफळच्या ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती। पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी। गावातच माती तपासणी 1.5 लाखांचे अनुदान। 22 ऑगस्ट पर्यंतची मुदत। मृद आरोग्य आणि सुपीकता कार्यक्रमाअंतर्गत ग्रामस्तरावर मृद चाचणी प्रयोगशाळा उभारणी करण्यासाठी ग्रामस्तरावरच शेतकऱ्यांना मातीची गुणवत्ता कळणार आहे। प्रयोगशाळा उभी करण्यासाठी 1.5 लाख रुपयांचे अनुदान देखील दिले जाईल। यासाठी 22 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे। सोलापूर जिल्ह्यात लॉटरीतून शेतकऱ्यांना कडबाकुट्टी आणि पाणबुडी भेटणार। 2,500 कृषी साहित्यांसाठी 21,000 शेतकऱ्यांचे अर्ज दाखल। सोयगाव तालुक्यात पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा। रासायनिक खते फवारणीचा खर्च वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती। भर पावसाळ्यात शेतात भेगा पडल्यात। शिवना टाकळी प्रकल्पामधून उजव्या कालव्याला पाणी सोडले। गारज परिसरातील पिकांना फायदा। आमदार बोरनारे यांचा पाठपुरवठा। आरक्षणासाठी मराठा समाजाची वज्रमूठ। मुंबईच्या मोर्चाचे नियोजन। गावागावांमध्ये बैठका सुरू। जालना जिल्ह्यात 318 शेतकऱ्यांना अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा आधार। यंदा बजेट नसल्याने 58 प्रस्ताव प्रलंबित। गतवर्षी 425 लाखांचा निधी वाटप। बीड जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी गाठले पीक विमा कार्यालय। ऑनलाईन तक्रार देऊन देखील पीक विम्यापासून अलिप्त। हजारोंच्या संख्येने पीक विमा कंपनी कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांनी पीक विमा पावती आणि आधार कार्ड झेरॉक्स घेऊन धडक दिली। बाभलगाव रोहयोच्या कामात शासनाची 11 लाखांची फसवणूक। अद्याप कारवाई नाही। उपोषणाचा इशारा देता चौकशीसाठी बीडीओंची नियुक्ती। लाखात एक लाडकी लेक योजनेला पुणे जिल्ह्यात प्रतिसाद। 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेअंतर्गत आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याचे काम सुरू। रोगराईचे दिवस, औषधेही बनावट, औषध निरीक्षकांची संख्याही कमी। पुण्यासह जिल्ह्यात तब्बल 94 लाख लोकसंख्येच्या देखरेखीसाठी एक सहाय्यक आयुक्त, फक्त 9 औषध निरीक्षक अधिकारी। बनावट औषधींवर प्रभावी कारवाई करता मनुष्यबळाचा तुटवडा।
लातूरच्या 290 कोटींच्या मंजूर पाणी योजनेसाठी तत्पर कार्यवाही करावी, पालकमंत्री शिवरेंद्रसिंह राजे भोसले यांची ग्वाही। जुन्या सिंचन प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करावेत। 18 गुरुकुले, 2 सिंचन विहिरी आणि 64 शौचालय बोगस। तळेगाव दशासर ग्रामपंचायतीचा प्रताप, सिओनद्वारे गठीत चौकशी समितीचा अहवाल। अमेरिकेत सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज, USDAचा अहवाल। सोयाबीनच्या दराला चांगला आधार। अमेरिकेतील सोयाबीन पेरणी, उत्पादन आणि शिल्लक साठा कमी राहण्याचा अंदाज अमेरिका कृषी विभागाने व्यक्त केलाय। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात मंगळवारपासून जवळपास 5% वाढ झाली। गोंदिया जिल्ह्यात तब्बल 22,000 शेतकऱ्यांची चुकऱ्यांअभावी आर्थिक कोंडी। 5 महिन्यांपासून पायपीट। 250 कोटी रुपयांच्या निधीची गरज। उत्तर दक्षिण अक्कलकोटच्या 7 मंडळांमधील पिकांचे पंचनामे, अतिवृष्टी झाल्याने आदेश दिले। उत्तर तालुक्यात सर्वाधिक 684 मिलीमीटर पाऊस। वाशिम जिल्ह्यात 18 महसूल मंडळात अतिवृष्टी, 2343 हेक्टरवरील पिकांना फटका। प्राथमिक अहवालात रिसोड, मानोरा तालुक्यात पिकांचे नुकसान, उर्वरित 4 तालुके निरंक। किसानचा हप्ता आला, या शेतकऱ्यांना नाही मिळाला। चंद्रपूर जिल्ह्यातील 1 लाखांवर शेतकऱ्यांना लाभ, शेकडो शेतकरी मात्र अद्याप वंचित। 9 कॅरेटमध्ये सोने, हॉलमार्क सकट घ्या 40,000त। शासनाकडून मान्यता, ग्राहकांना 37.5% शुद्धतेचे स्वस्त दागिने। हॉलमार्कसह ग्राहकांना प्रमाणपत्र देखील मिळणार। अमरावती जिल्ह्यात 33 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। तिवसा तालुक्यात 150 हेक्टर शेतजमीन खरडली। 10 घरांची पडझड, शेती पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान। नुकसानाचे तात्काळ पंचनामे करा, अडसड यांची मागणी। बालकांच्याही अंगावर चट्टा, सातारा जिल्ह्यात 3.5% मुलांमध्ये कुष्ठरोग, चिंता वाढली। वेळेवर उपचार हाच उपाय। कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होणारा आजार। राज्यात जोरदार पावसाचा अंदाज कायम। विदर्भ, कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यात जोरदार शरी शक्यता असल्याने, तसेच उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर, 2 तालुक्यांमध्ये 10,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। 44 गावांमध्ये शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला। पर्जन्यमापक यंत्राभावी किनगाव राजा परिसराची नोंद नाही। डेपोत नसल्याने सिन्नरचे घरकुल लाभार्थी मोफत वाळूपासून वंचित। शासकीय वाळूच्या भरोश्यावर राहण्याऐवजी वॉश सँडचा वापर, पुरवठ्याबाबत यंत्रणा सुस्त। तुरीतील CMD रोगाला प्रतिकारक जनुक शोधले। इक्रिसॅट ICARचे महत्त्वपूर्ण संशोधन। या यशामुळे CMD रोगाला प्रतिकारक विविध जाती विकसित करून शेतकऱ्यांचे नुकसान थांबवणे शक्य होणार आहे। नाशिक जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू, प्रतीक्षाच अधिक। मालेगाव तालुक्यात 38 जणांना लाभ, मात्र 17,000 अजूनही वेटिंगवर। EV गाड्यांना आजपासून टोलमाफी। समृद्धी महामार्ग, अटल सेतू आणि पुणे मुंबई महामार्गावर सवलत मिळणार। माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।